नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 2 दिवस या कवितेचा अभ्यास करायचा आहे. 2 दिवस या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. यांचा कार्यकाळ 1926 ते 2010, म्हणजेच त्यांचा जन्म 1926ला झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 2010ला झालेला आहे. प्रथित यश कवी, ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या काळातले ते उच्च स्थानाला जाऊन त्यांना यश मिळालेलं आहे. त्याला प्रथित यश असे म्हणतात. त्या काळचे ते प्रसिद्ध कवी होत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली आहे. बघा, ही कविता कशी लिहिली आहे की स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, स्वतःला कसं वाटेल, निवेदनात्मक, निवेदन म्हणजे सांगणे, संवादाचा वापर त्यांच्या या बोलीभाषेचं वैशिष्ट्य आहे. बोलीभाषा वापरल्यामुळं ती कविता अगदी आपल्याला आपल्या जवळची वाटते. ही कविता गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली आहे. गद्याच्या अंगाने म्हणजे परिच्छेदाच्या जसा परिच्छेद असतो त्यानुसार ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. या कवितेत कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. प्रेरणास्थानी त्यांचा मुख्य उद्देश काय असतो की कामगारांचं जे जीवन आहे, त्यांचं सुखदुःख जे आहे, त्यांचं जीवन, त्यांच्या कवितेचा त्यांनी अनेक कविता संग्रह लिहिलेले आहेत. तर त्यांच्या प्रत्येक कवितेचा प्रेरणास्थान म्हणजे मुख्य विषय आहे तो कामगारांचं जीवन, त्यांचं सुख आणि दुःख. या कवितेतून त्यांनी काय सांगितलं आहे की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असे भीषण जीवन सत्य कवीने मांडलेले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेतच दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. पहा, ह्या कवितेची प्रस्तावना इथं दिलेली आहे की ही खरं आहे, सत्य. कामगारांचं जे जीवन आहे खूप दुःखाने भरलेलं आहे. त्यांचं वास्तव दर्शन जे सत्य खरोखर आहे त्यांचंच इथं त्यांनी चित्रण केलेलं आहे. कवी म्हणतात, पाहू आपण कवितेच्या ओळींचा अर्थ पाहू. बघा, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. ह्या काव्यपंक्तीमध्ये कवीनं सांगितलेलं आहे की बघा, याचा अर्थ कामगारांच्या आयुष्यातील वास्तव जीवनाचे वर्णन करताना कवी नारायण सुर्वे म्हणतात की माणसाचे जीवन अगदी कमी आहे. कुणी असो, कामगार असो, सामान्य जीवन असो, माणसाच्या जीवनामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. पण हे माणसाचं जीवन अगदी खूप कमी असतं, म्हणजे 4च दिवसाचं असतं. या ओळीमधून कवी म्हणतात की त्यातच 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले नि उरलेले दिवस 2 दुःखात गेले. हे कामगारांचं जीवन, कामगारांच्या जीवनाविषयी, त्यांच्याविषयी अत्यंत तळमळ असणारे हे कवी आपल्यासमोर वास्तव जीवनाचं चित्र मांडताना ते सांगतात की हे जे कामगारांचं जीवन असतं की 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात जातं आणि 2 दिवस दुःखात जातात, की हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे, डोईवर डोक्यावर. असं हे जीवन जगताना, पोटाची भूक भागवताना, भूक भागवत काही दिवस सुखात जातात, सुखाची वाट पाहण्यात जातात, तर काही 2 दिवस दुःखात जातात. पहा, इथं कवीने त्यांच्या जीवनाचं सत्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खडतर आयुष्य जगता जगता जीवनच संपत आलं, पण आयुष्य जगताना वयाचा जमा खर्च मांडतो आहे. हिशोब करतो आहे म्हणजे जमा खर्च मांडतो आहे की किती राहिलेत डोईवर उन्हाळे. जगताना वयाचा जमा खर्च मांडतो, पण या कडक उन्हात काम केलेलं आयुष्य उरले आहे याचाच मी हिशोब करत आहे. की सुखाची वाट पाहण्यात माझं अख्खं आयुष्य हरपळून निघालं, आता तरी माझ्या जीवनात सुख येईल म्हणून मी वाट पाहत राहिलो आणि वाट पाहता पाहता कायमचं कष्टच करत राहिलो. पण एखाद्या वेळेस दुःख आलं, अनेक वेळेस दुःख पचवून काम करत राहिलो, याचाच सगळा हिशोब मी आयुष्याच्या शेवटी करत आहे. असं कामगाराचं जीवनाचं वर्णन कवीनं इथं केलेलं आहे.
कवी म्हणतात पहा, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. इथं लेखकानं चंद्राचं उपमा देऊन आपल्याला समजून सांगितलेलं आहे. कवी म्हणतात, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलली, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आयुष्य जीवन जगताना 100 वेळा चंद्रासारखे चमचमते शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिले. तारे फुलले पाहिले म्हणजेच दिवस आणि रात्रही सुख पाहिले, पण हे सुख कमी मीच उपभोगले. बाकीचे सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यातच, पोटाची भूक भागवण्यातच गेले. पहा, कामगारांचं जीवन खूपच खडतर असतं. त्यांना दिवसभर काम करावं लागतं, तेव्हा कुठं त्यांना रात्री खायला एक भाकर मिळते. भाकरी असती तर कधी भाकरीबरोबर त्यांना भाजीसुद्धा मिळत नाही. एवढ्या कष्टात त्यांना आपलं जीवन जगावं लागतं. एवढंच काय, आता सध्या लॉकडाऊनमुळे आपण पाहिलेलं आहे की कामगारांचे, मजुरांचे किती हाल झाले होते. ते अक्षरशः पायी आपल्या गावाला निघालेले होते. रस्त्यात त्यांना खायला मिळत नव्हतं, प्यायला मिळत नव्हतं. त्या नारायण सुर्वे यांनी लिहिलेल्या कवितेचं वर्णन जे आहे, ते वर्णन आपल्याला प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत, वाचत आहोत. पहा, इथं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यातच, पोटाची भूक भागवण्यात गेले. इथे कवीला सांगायचे आहे की चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक आहे आणि पोटाची भूक भागवण्यासाठी, चंद्रासारखी गोल भाकरी मिळवण्यासाठी गरिबीतलं आयुष्यच खर्च होते. इथं लेखकानं भाकरीला चंद्राची उपमा दिली आहे. चंद्र कसा गोल असतो आणि भाकरी ही गोल असते, पण चंद्राचं सौंदर्य पाहण्यासाठी आधी आपल्याला पोटाची भूक भागवावी लागते. पोटाची भूक भागवलीच नाही तर निसर्गामध्ये जे काही सौंदर्य आहे ते आपण पाहूच शकत नाही. उपाशी पोटी आपल्याला सौंदर्याचा आस्वादच घेता येत नाही. म्हणून इथे कवीने गोल चंद्र व गोल भाकरी यातलं साधर्म्य कवीने चंद्र ही प्रतिमा येथे योजिलेली आहे. खरंच आपण पाहत आहोत की कामगारांचं जीवन किती कष्टमय असतं, खडतर असतं. त्यांना दिवसभर काम करावं लागतं, तेव्हा कुठं संध्याकाळच्या वेळेला त्यांना खायला मिळतं. ह्या कवितेत, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. यात बघा, आता पहिल्या ह्याच्यामध्ये भाकरीचा चंद्र शोधण्यातच त्यांची जिंदगी बर्बाद झालेली आहे. बर्बाद झाणे म्हणजे आयुष्य त्यांचं संपत आलेलं आहे. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले. कवी याचा अर्थ पहा आता या ओळीचा. थोडासा ह्या ओळीच्या कवितेचा अर्थ खूप गहन आहे, आपल्याला खोलवर विचार करायला लावणारा आहे. त्यामुळं कवितेच्या ओळी परत परत वाचून त्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. कामगारांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन करताना कवी म्हणतात की कष्टकऱ्यांचे, कामगारांचे हात हेच त्यांचं सर्वस्व असतात. हातांनीच कष्ट करतात, दिवस रात्र याच हातांनी कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात, पोट भागतात, आपल्या लेकरा बाळांना खायला देतात. या कामगारांना दिवसभर काम करावे लागते, तेव्हा कुठं रात्री खायला मिळतं, पण तेवढ्यानंही पोट भरत नाही. हे जीवनाचं सत्य कवीनं आपल्यासमोर मांडलेलं आहे. आपली पोट भरलेलं असतं, पोट भरलेलं असतानाही आपण खातो. त्यामुळं आपल्याला गरिबीतलं काय दुःख आहे, कामगारांना काय दुःखाचे जीवन जगावे लागतं, चटके सहन सोसावे लागतात, ह्याची आपल्याला कल्पनाही येत नाही. त्याचं वास्तव दर्शन कवीने यामध्ये आपल्यासमोर सत्यतेनं मांडलेलं आहे. कारण त्यांचं जीवन हे दैन्य दारिद्र्यातच असते. त्यांना उद्याच्या निर्वाहाची काळजी असते. चला, आज दिवसभर काम केलं, संध्याकाळी भाकरी मिळाली, आज मिळाली बाबा, पण उद्या आपल्याला काम मिळेल की नाही, पुन्हा उद्या आपले लेकरं बाळं उपाशी तर राहणार नाहीत ना, त्यांना खायला तरी मिळणार नाही ना, हे त्यांना अशी चिंता वाटते. हे दुःख व्यक्त करताना कवी म्हणतात की जणू कामगारांचे हात दारिद्र्याकडेच गहाण राहिले आहे. गहाण तारण ठेवणे हे हात केवळ कष्टासाठीच त्यांचे आहेत, असं इथं कवीला सुचवायचं आहे. दारिद्र्याकडेच गहाण राहिले याचा अर्थ आयुष्यभर त्यांना कष्टच करावे लागतात. ह्या हातांनी कष्ट करूनच त्याला आपलं आणि आपल्या लेकरांचं पोट भागावं लागतं. असं हे दुःख, दारिद्र्य, कामगारांचं जीवन आपल्यासमोर सत्यतेनं प्रकट केलं आहे. ह्या हातांनी कष्ट केले तरी कवी म्हणतात की
ह्या हाताने कष्ट तर केले हे मान्य आहे, पण ह्या हाताने असेही काही काम केले की कधी अभिमानानेही माना उंच व्हाव्या असेही या हातांनी काम केले, तर परिस्थितीमुळे ते कलमही झाले, म्हणजेच कष्टच करत राहिले तरीही काहीच मिळाले नाही. कितीही कामगारांनी कष्ट केले तरी त्यांना सुखाची भाकरी मिळत नाही, त्यांना सतत कष्ट करावे लागतात. कधी कलम झालेले पाहिले, याचा अर्थ दारिद्र्याकडेच घाण राहिलेले कष्ट करणे. कलम झालेले पाहिले म्हणजे सतत त्या हाताने ते कष्टच करत राहिले कामगार लोक. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. यामध्ये कामगारांना आपलं दुःख कुणाकडे व्यक्त करायलाही वेळ नसतो, त्यामुळे कामगार लोक हर घडी प्रत्येक वेळा एकटं बसून सतत रडत राहिलो आणि हे अश्रूही. पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. कवी म्हणतात की आयुष्यात कष्ट सहन करताना डोळ्यात आले अश्रू आले, ते पुसलेच नाहीत. कष्ट करताना कुणीही साथ दिली नाही, यावेळी अश्रूंनीच मला साथ दिली. अश्रूच मदतीला धावून आले, म्हणजेच कष्ट करताना एकट्यानेच मनसोक्त रडून मन हलके केले. बघा, गरिबीमध्ये आपण असताना आपल्याला कुणीच साथ देत नाही, की आपल्याला आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस सगळेजण आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस आपल्याला कुणीच विचारत नाही, असंही कवीला इथं समजून सांगायचं आहे. कामगार लोक कुणाकडे रडणार, रडून रडून ते स्वतःच काय करतात की आपलेच अश्रू आपल्याच हातांनी पुसतात. तर त्यावेळेस त्यांना अश्रूंनीच साथ दिली. मला इथं कवीनं स्वतःलाही समजून इथं ही कविता लिहिली आहे. तर अश्रूच मदतीला धावून आले, म्हणजेच कष्ट करताना एकट्यानेच मनसोक्त रडून हलके केले. आणि हे मित्रच काय केलं, मदतीला धावून आले. मी एकटाच रडत बसलो, पुन्हा कष्ट करण्यास पुन्हा सज्ज झालो, पण मी माझं दुःख कुणाकडेच व्यक्त केलं नाही. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. समाजाच्या शाळेमध्ये जीवन जगताना समाजामधले लोक फार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. शाळेमध्ये आपण व्यवस्थित शिकतो, आपल्याला कोणत्याही कष्टाची झळ लागत नाही, पण ह्या दुनियेचा विचार हरघडी केला. कवी म्हणतो की एवढे कष्ट करूनही स्वतःचा विचार मी कधीच केला नाही. मी कधी स्वार्थीही झालो नाही. मी या जगाचा, समाजातील माणसांचाच विचार केला, त्यांची सुखदुःखे आपली मानली. जीवनात खूप कष्ट केले, दुःख सहन केले, पण हे दुःख दूर करून पुन्हा कसे जगावे हे मी अनुभवांच्या शाळेत शिकलो. आपल्याजवळ या कवितेच्या मार्फत कवीला आपल्याला हे सांगायचं आहे की जीवनाच्या शाळेमध्ये शिकताना खरं आपलं ते शिक्षण सुरू होतं आणि आपल्यावर कितीही दुःख आले तरी आपण कोणतंही वाईट परिस्थितीत जायचं नाही, तर ह्या दुःखापासून दूर जायचं नाही, तर हे दुःख दूर करून आपण पुन्हा कसं उभं राहायचं हे कवी म्हणतात की याच शाळेत शिकलो. त्यामुळे मी अनुभवांच्या शाळेत शिकलो. अनुभवाचं शिक्षण हे खूप मोठं शिक्षण असतं. ह्या कवितेच्या मार्फत कवीला सांगायचं आहे. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आता इथं झोत भट्टी म्हणजे काय असतं की लोहाराकडे झोत भट्टी असते, खूप अग्नी पेटलेला असतो. त्याप्रमाणे त्या अग्नीमध्ये लोखंड तापून तापून लाल होतं आणि त्यापासून काहीतरी सुंदर वस्तू बनते. त्याप्रमाणे ह्या कामगारांचं जीवनही झोतभट्टीत शेकणाऱ्या पोलादासारखं, लोखंडासारखं असतं. दुःख सहन करून 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 त्या दुःखातून कसं उभं राहावं त्यातच ते शिकतात, कुणाचीही मदत न घेता. शेकल्यावर जसे गरम होते त्याप्रमाणेच कामगारांचं आयुष्यही शेकून तापून निघाले. म्हणजेच जीवनात अनेक बरे वाईट अनुभव आले आणि जीवन कसे जगावे यातूनच शिकलो. असे हे 4 दिवसांचे जीवन जगताना 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले, उरलेले 2 दिवस दुःखात गेले. कारखान्यात घाम गाळत काम करत राहतात त्यांना, आणि आयुष्याच्या शेवटी ते मोजतात की माझं आयुष्य
अक्षरशः फक्त भाकरीचा चंद्र शोधण्यातच, पोटाची भूक भागवण्यातच गेलं. अशा प्रकारची ही कविता निवेदनात्मक कवीनं आपल्याशी संवाद साधून आपल्यासमोर ही कविता समोर ठेवलेली आहे. तुम्ही व्यवस्थित कविता वाचा, कवितेच्या ओळी वाचा. त्याचा शब्दार्थ जर कुठं काही समजला नाही, ओळीचा अर्थ, शब्दांचा अर्थ, त्या पॅसेजचा कवितेतला अर्थ, तर ते तुम्ही पुन्हा मला विचारा. धन्यवाद. ही कविता नारायण सुर्वे यांनी अगदी आर्ततेतून लिहिलेली आहे आणि त्याच आर्ततेतून आपण ह्या कवितेचा भाग समजून घेतला पाहिजे. ही कविता कामगारांचं वास्तव जीवन दर्शवणारी कविता आपल्यासमोर त्यांनी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मांडलेली आहे. धन्यवाद.